नमस्कार. 11 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 3 दिवस किरकोळ पावसाची शक्यता. राज्यातील बहुतांश भागात थंडी कमी आहे, तर काही भागात पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती होतीये. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी गारपिटीला पोषक वातावरण असल्याचं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलंय. गुरुवार ते शनिवार म्हणजे 26 ते 28 डिसेंबर दरम्यान 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, तर तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, असा अंदाज श्री खुळे यांनी स्पष्ट केला. त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते, असंही खुळे यांनी सांगितलंय. सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवार दिनांक 27 डिसेंबरला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण 25 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ गारपिटीची शक्यता जाणवते. त्यातही विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये व लगतच्या परिसरात गारपिटीची शक्यता अधिक जाणवते, असाही अंदाज त्यांनी दिला. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.